उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। राष्ट्रीय महामार्गाचे सांगली फाटा ते कागलपर्यंतचे काम संत गतीने सुरू आहे। तसेच या महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाविषयी नागरिकांमध्ये संभ्रम आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली। या बैठकीला खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, अशोकराव माने यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या बैठकीत उड्डाणपुलाच्या भरावामुळे महापूर काळात उद्भवणारा धोका लक्षात घेता हे सर्व उड्डाणपूल इलेव्हेटेड पद्धतीने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याचबरोबर कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी उभारण्यात येणारा बास्केट ब्रिज आणि तावडे हॉटेल ते शिवाजी पूल दरम्यान होणारा इलेव्हेटेड उड्डाणपूल जोडून वाहतुकीच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासंदर्भात चर्चा झाली। या सर्व कामाचा प्रकल्प अहवाल तयार असून लोकप्रतिनिधींच्या संमतीने तो केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडे पाठवण्यावर शिक्कामोर्तब झाला। लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल याची खात्री आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर। गोकुळ सोबत गोकुळ